हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स यांच्याशी संबंधित 2 थेरम पाहिले होते आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.3 मधला एक प्रश्न पाहिला होता. तर आता या व्हिडिओमध्ये राहिलेले 2 प्रश्न आणि पुढच्या 2 डेफिनेशन्स हे आपल्याला पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. हेअर इज द सेकंड क्वेश्चन. इन फिगर, triangle QRS is an equilateral triangle. Prove that arc RS congruent arc QS congruent arc QR and measurement of arc QRS is equal to 240 degree. प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे. तर हे प्रूव्ह करण्या अगोदर काल आपण जे 2 थेरम पाहिले ते थोडेसे आपण इथं रिपीट करूयात. हे बघा, तर 5व्या थेरममध्ये आपण असं पाहिलं होतं की जर 2 कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील, कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. आणि त्याच्या पुढचा थेरम की आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतात. याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. This triangle QRS is an equilateral triangle. That means all sides are congruent. So chord QR congruent chord QS congruent chord RS. कारण या त्रिकोणाच्या बाजू जरी असल्या तरी ते वर्तुळाच्या काय आहेत? कॉर्ड्स आहेत, बरोबर. मग जर ह्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर मग त्यांच्याशी संबंधित मायनर आर्क सुद्धा कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आपण इथं पाहिलेलं आहे. मग या 2 कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत तर मग हे आर्क कॉन्ग्रुएंट होतील. त्यासोबतच हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट होतील. अशा प्रकारे हे पहिलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. समजलं? सोल्युशन. ट्रायंगल QRS is an equilateral triangle. Therefore chord RS congruent chord QS congruent chord QR, and therefore arc RS congruent arc QS congruent arc QR. This is our first answer. लक्षात आलं निवडं? एकदम सोपं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे 3 बाजू सारख्या आहेत, परंतु या 3 बाजू म्हणजे कॉर्ड आहेत. मग कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून या थेरमनुसार आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. पहिलं उत्तर मिळालं. आता याचं माप आपल्याला 240 दाखवायचं आहे. तर हे कसं दाखवता येईल ते आपण पाहूयात. नाउ दीज आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स देअर मेजर्स आर इक्वल. देअरफॉर लेट, आपण गृहीत धरू, लेट मेजरमेंट ऑफ आर्क RS is equal to measurement of arc QS is equal to measurement of arc QR is equal to suppose X. हे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची मापं सारखी आहेत. मापं म्हणजे सेंट्रल अँगल सारखे आहेत, बरोबर. मग ते आपण X मानलेलं आहे. नाउ मेजरमेंट ऑफ आर्क RS plus measurement of arc QS plus measurement of arc QR is equal to 360 degree. या 3 आर्कची बेरीज जर केली तर आपल्याला एक पूर्ण सर्कल मिळतं, बरोबर. अँड मेजर ऑफ सर्क्युलर आर्क इज 360 डिग्री. सो वी राईट हिअर 360 डिग्री. नाउ मेजर ऑफ ईच आर्क इज X. So x plus x is equal to 360 degree. So 3x is equal to 360 degree, and therefore x equal to 360 degree upon 3, and therefore x equal to 120 degree. म्हणजे या प्रत्येक आर्कचं माप आपल्याला 120 मिळालं. ओके. Therefore measurement of arc
तर हे तिन्ही आर्क त्यांचे माप किती असतील 120 डिग्री. दॅट इज मेजरमेंट ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 120 डिग्री. नाव तर या आर्कचं माप आपल्याला 240 दाखवायचं आहे. मग हा आर्क आपण लिहूयात. मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल टू, नाव दिस आर्क इज सम ऑफ टू आर्क्स. हे बघा, हा जो आर्क आहे ना क्यू आर एस, हा या दोन आर्कची बेरीज आहे, बरोबर. मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर प्लस measurement of arc RS. Now measure of this arc is 120 degree plus 120 degree, and therefore measurement of arc QRS is equal to 240 degree. Write down. Question number 3. In figure, chord AB congruent chord CD. Prove that arc AC congruent arc BD. कालचे थेरम व्यवस्थित लक्षात आहेत का? ते थेरम लक्षात असतील तर तुम्हाला हे सोडवता येणार आहे. कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क कॉन्ग्रुएंट असतात, आणि आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतात. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. तर आपल्याला हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण काय करायचं की या कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत, मग त्यांच्याशी संबंधित मायनर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन मायनर आर्क्स करस्पॉन्डिंग टू दॅट कॉर्ड आर कॉन्ग्रुएंट. हे बघा, ही फिगर तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये ही कॉर्ड ए बी, मग या कॉर्डशी करस्पॉन्डिंग मायनर आर्क कोणता आहे? तर हा या कॉर्डशी संबंधित हा आर्क आहे, बरोबर. आणि या कॉर्ड सीडीशी संबंधित कोणता आर्क आहे? तर हा मायनर आर्क. तुम्ही म्हणताल मेजर नाही का? आता मेजर जर आपण गृहीत धरलं बरं का, तर फार घोटाळा होईल. कसं माहिती का? हे बघा, मी तुम्हाला सांगतो. समजा ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत, मग आपण जर मायनर वगैरे असं जर गृहीत धरलं, किंवा मायनर म्हणजे मेजर गृहीत धरलं आपण, आणि मायनरचा विचार केला नाही, किंवा त्या मायनर मेजरचा विचारच केला नाही, फक्त आपण एवढंच म्हणलं की दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत, मग आर्क पण कॉन्ग्रुएंट आहेत, तर मग मी असं म्हणू शकतो, मग या कॉर्डशी संबंधित हा आर्क आणि या कॉर्डशी संबंधित हा आर्क, कारण ह्याच्याशी संबंधित हा आर्क आहेच ना, मग हे दोन आर्क कुठं कॉन्ग्रुएंट आहेत? नाहीत ना. हा आर्क आणि हा आर्क कुठं कॉन्ग्रुएंट आहे? असं होईल ना. म्हणून आपण वाक्यरचना काय करतो? इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन मायनर आर्क्स करस्पॉन्डिंग टू देम आर कॉन्ग्रुएंट. तर कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील ना, तर मायनर आर्क कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणायचं. म्हणजे ही कॉर्ड हिच्याशी संबंधित हा मायनर आर्क, आणि ही कॉर्ड हिच्याशी संबंधित मायनर आर्क, हे कॉन्ग्रुएंट झाले. आता त्याच्याशी संबंधित मेजर आर्क तर कॉन्ग्रुएंट असणारच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपल्याला सोयीसाठी आपण हे मायनर असा शब्द वापरायचा आहे. लक्षात आलं का? तर मग बघा, ही कॉर्ड ए बी तिच्याशी संबंधित हा आर्क, आणि ही कॉर्ड तिच्याशी संबंधित हा आर्क, हे आर्क पण कॉन्ग्रुएंट असतील का नाही? म्हणजे आर्क ए सी डी कॉन्ग्रुएंट आर्क सी बी डी. मग ह्या आर्कची फोड करा बरं. मी थोडक्यात लिहिलं बरं का, मेजरमेंट असं लिहित नाही आहे, मग थोडक्यामध्ये लिहितो मी. मग आता या आर्क ए सी बीची फोड तुम्ही काय कराल? आर्क ए सी प्लस आर्क सी बी, आणि या सी बी डीची फोड काय कराल? आर्क सी बी प्लस आर्क बी डी. मग या दोन्हीमध्ये आर्क सी बी दोन्ही साईडचे कॅन्सल होतील. सो वी गेट आर्क ए सी कॉन्ग्रुएंट आर्क
बी डी, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हां, समजलं ना? मग याच्यासारखा हासा. हां, ओके. प्रूफ. chord AB congruent chord CD given. Therefore, arc AB congruent arc CD. याला तुम्ही रिझन काय लिहिणार ते तुम्ही त्या लिस्टमध्ये हे रिझन ॲड करायचं आहे बरं का. ते असं करायचं आहे, आर्क्स corresponding to congruent chords therefore मग आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांचे माप सारखे आहेत. सो मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू, इथं इज इक्वल टू द्यायचं बरं का, इथं कॉन्ग्रुएंट द्यायचं नसतं. ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट असं लिहितात ना त्यावेळेस कॉन्ग्रुएंट हे चिन्ह वापरायचं नाही. मेजरमेंट ऑफ आर्क सी डी. नाउ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी मीन्स मेजरमेंट ऑफ आर्क ए सी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सी बी. काही विद्यार्थ्याला कसं हे समजतंय पण लिहिता येत नाही. मग त्यासाठी काय करायचं हे मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे की लिहिण्याची तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर त्या प्रॅक्टिसनंच तुम्हाला हे व्यवस्थित लिहिता येणार आहे, नुसतं वाचून कळणार नाही. मेजरमेंट ऑफ आर्क सी बी प्लस बी डी. Here measurement of arc CB from both sides gets cancelled. Therefore measurement of arc AC is equal to measurement of arc BD. And therefore their measures are equal means arc congruent. So arc AC congruent arc BD. Write down. आता आपल्याला अतिशय दोन महत्त्वाच्या डेफिनेशन्स पाहायच्या आहेत, म्हणजे याच्यावर पुढचा राहिलेला चॅप्टर अवलंबून आहे, इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत. तर हे ॲक्च्युली तुम्हाला 9वीमध्ये थोडाफार त्याचा भाग झालेला आहे, परंतु मी तुम्हाला आता हे अगदी सोप्या पद्धतीनं समजावून सांगणार आहे. कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात, सगळा सर्कल चॅप्टर संपला ना तरीसुद्धा त्यांना ते नेमकं बेसिकच माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांना काय होतं की पुस्तकाबाहेरचे प्रश्न आले की सोडवताच येत नाहीत, कारण हे बेसिक नॉलेजच नाही आहे. तर त्या दोन डेफिनेशन म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. विद्यार्थ्यांचा गोंधळ कुठून चालू होतो माहिती आहे का? इकडचं इकडं आणि इकडचं इकडं, इथून सुरुवात असते. म्हणजे ते असं म्हणतात इन्स्क्राइब्ड आर्क इंटरसेप्टेड अँगल, म्हणजे इथून गोंधळाला सुरुवात आहे. तर अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण पाहूयात इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला म्हणायचं. मी इथं काही फिगर्स काढतो, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. सपोज O इज द सेंटर. तर या पहिल्या फिगरमध्ये हा जो अँगल आहे ए बी सी, याचा व्हर्टेक्स कुठं आहे? सर्कलवर आहे.
किंवा आपण या आर्कचा विचार करू. या आर्कचा विचार करा. तर या अँगलचा व्हर्टेक्स हा या आर्कवर आहे. ओके, या ठिकाणी बघा अँगल ABC चा व्हर्टेक्स पॉईंट B हा सर्कलच्या म्हणजे त्या आर्कवर नाही आहे. बरोबर, आर्कवर नाही आहे. तर या तिसऱ्या फिगरमध्ये हा व्हर्टेक्स सर्कलच्या आत आहे किंवा या आर्कवर नाही. तर या 3 फिगरमध्ये व्हर्टेक्स B हा पहिल्या फिगरमध्ये सर्कलवर आहे, दुसऱ्या फिगरमध्ये सर्कलच्या बाहेर आहे, तर तिसऱ्या फिगरमध्ये सर्कलच्या आत आहे. तर ही जी पहिली फिगर आहे ना, तर त्यामधला हा जो आर्क आहे, तर या आर्कमध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड झालेला आहे. म्हणजेच या पहिल्या फिगरमधला हा जो अँगल आहे, दॅट अँगल इज कॉल्ड इन्स्क्राइब्ड अँगल. या फिगरमध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड नाही. तर या फिगरमध्ये सुद्धा हा अँगल इन्स्क्राइब्ड नाही, फक्त या फिगरमध्ये. असं का? कारण असं आहे की या फिगरमध्ये व्हर्टेक्स जो आहे ना, तो या आर्कवर आहे, म्हणजे अदर दॅन एंड पॉइंट्स. आणि या अँगलचे हे जे आर्म्स आहेत, त्या आर्म्सवर या आर्कचे एंड पॉइंट्स आहेत. म्हणजे 2 अटीची पूर्तता व्हावी लागेल. कोणत्या 2 अटी? व्हर्टेक्स कुठं पाहिजे? आर्कवर पाहिजे. आणि आर्कचे एंड पॉइंट्स कुठं पाहिजेत? तर त्या बाजूवर पाहिजेत. आणखीन एक फिगर तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा आर्क विचारात घ्या. आर्क सपोज ABC, हा आर्क आहे ABC. आता यामध्ये मी हा अँगल घेतला. मग या अँगलला म्हणायचं का इन्स्क्राइब्ड अँगल? नाही. का नाही म्हणायचं? कारण या ठिकाणी जरी या अँगलचा व्हर्टेक्स हा त्या आर्कवर असला तरीसुद्धा ह्या आर्कचे एंड पॉईंट्स जे आहेत ना, हे एंड पॉईंट्स ह्या आर्कचे ते कुठं पाहिजेत? त्या बाजूवर पाहिजेत, त्या अँगलच्या आर्म्सवर पाहिजेत. तर यापैकी फक्त एकच आहे, दुसरा नाही आहे. म्हणून या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार नाही. लक्षात आलं का? म्हणजे साधारण इन्स्क्राइब्ड अँगल हा अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला याच्या 2 डेफिनेशन्स लिहून देतो. कोणती सोपी आहे तुम्ही ठरवायचं. ओके, पहिली डेफिनेशन, an angle is said to be an inscribed angle if vertex of the angle is on the arc other than end points and end points of the arc are on the side of the angle. तर या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे व्यवस्थित बघा. An angle is said to be an inscribed angle if number 1 vertex of the angle is on the arc. हा आर्क आणि हा अँगल ह्याचा विचार करा. तर व्हर्टेक्स हा त्या आर्कवर पाहिजे, पण कसा पाहिजे?
ऑदर दॅन एंड पॉईंट्स, म्हणजे हे एंड पॉईंट सोडून मधल्या कुठल्याही पॉईंटवर आर्कचा म्हणजे त्या अँगलचा व्हर्टेक्स चालेल. कडेचे पॉईंट सोडून ह्या मधल्या कुठल्याही पॉईंटवर ह्या अँगलचा व्हर्टेक्स चालेल. आणि दुसरी अट, अँड एंड पॉईंट्स ऑफ द आर्क आर ऑन द साईड ऑफ द अँगल. तर हे जे एंड पॉईंट्स आहेत ह्या आर्कचे एंड पॉईंट्स हे कुठं पाहिजेत, तर त्या आर्म्सवर पाहिजेत, म्हणजेच त्या साईड्सवर पाहिजेत. ह्या अँगलच्या ह्या ज्या दोन साईड्स आहेत ना, तर त्या साईड्सवर हे एंड पॉईंट्स पाहिजेत. समजा असं असेल की इथं बघा, ह्या अँगलचा व्हर्टेक्स हा आर्कच्या एंड पॉईंट सोडून इतर पॉईंटवर आहे, बरोबर. परंतु ह्या आर्कचे एंड पॉईंट्स जे आहेत ना, ते या बाजूवर नाहीत. त्यामुळे या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येणार नाही. ठीक आहे. तर ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. आता दुसरी डेफिनेशन बघा. An angle is said to be an inscribed angle if, first condition, vertex is on the circle, and second condition, both the arms are seconds. तर ही जास्त तुम्हाला सोपी वाटण्याची शक्यता आहे. एखाद्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल कधी म्हणायचं, पहिली अट, व्हर्टेक्स इज ऑन द सर्कल. इथे काय सांगितलं, व्हर्टेक्स आर्कवर पाहिजे. तर आर्कचा विचार केला याच्यामध्ये सर्कलचा विचार केला आहे. तर व्हर्टेक्स हा सर्कलवर पाहिजे आणि त्या अँगलचे आर्म्स हे सेकंड पाहिजेत. इथं बघा, व्हर्टेक्स हा सर्कलवर आहे या डेफिनेशननुसार, आणि हे जे आर्म्स आहेत हे आर्म सेकंड आहेत का बघा, सर्कलचे आहेत, छेदिक आहेत. म्हणून या अँगलला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. तर ही पण डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. आणि त्याच्या बाजूला तुम्ही असं लिहा, इन फिगर व्हर्टेक्स बी इज ऑन द सर्कल अँड आर्म्स बी ए अँड बी सी आर सेकंड्स. देअरफॉर अँगल ए बी सी is an inscribed angle. लिहून घ्या. हे मला वाटतं तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल व्यवस्थित समजलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहूयात इंटरसेप्टेड आर्क. तर इंटरसेप्टेड आर्क समजण्यासाठी मी इथं काही फिगर काढतो. दीज आर द फिगर्स. इंटरसेप्टेड आर्कची डेफिनेशन पाहून घेऊ. गिवन an angle and an arc of a circle if each side of the angle contains an end point of the arc and all the points except end points are in the interior of the angle, then the arc is said to be intercepted by that angle. इथं पण दोन अटीची पूर्तता व्हावी लागेल. कोणत्या दोन अटी बघा, की तुम्हाला एक आर्क आणि एक अँगल दिला आहे. तर त्या दोघांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्या आर्कचे एंड पॉईंट त्या अँगलच्या बाजूवर असतील आणि उरलेले सर्व पॉईंट त्या अँगलच्या इंटेरियरमध्ये असतील. इकडे बघा, तुम्ही हा अँगल विचारात घ्या, अँगल ए बी सी.
तर हा जो अँगल आहे त्याचा हा इंटेरियर आहे, बरोबर. त्याला काय म्हणतात? इंटेरियर. मग तुम्ही हा आर्क विचारात घ्या. ह्या आर्कचे एंड पॉईंट कोणते आहेत? ए आणि सी. ते कुठं आहेत? त्या अँगलच्या बाजूवर आहेत, बरोबर. म्हणजे ह्या अँगलच्या बाजूंनी याचे एंड पॉईंट्स समाविष्ट केलेत. एक अट पूर्ण झाली. आता दुसरी अट, उरलेले सर्व पॉईंट त्या अँगलच्या इंटेरियरमध्ये पाहिजेत. मग ह्या आर्कचे उरलेले हे पॉईंट, हे सगळे पॉईंट कुठं आहेत? याच्या इंटेरियरमध्येच, बरोबर. ही पण अट महत्त्वाची आहे. नाहीतर मग काय होईल? इकडे बघा, आपल्याला मग एकच अट जर दिली, समजा आपण ती एकच अट जर विचारात घेतली, तर मग असं होईल की इथं पण बघा, या अँगलचा म्हणजे या अँगलची ही जी बाजू आहे, ही बाजू आणि ही दुसरी बाजू, तर या दोन्ही बाजूंनी एंड पॉईंट्स समाविष्ट केलेत. मग या आर्कला म्हणायचं का इंटरसेप्टेड आर्क? नाही, कारण दुसरी अट पूर्ण झाली नाही. दुसरी अट कोणती आहे? की त्या आर्कवरचे उरलेले सगळे पॉईंट हे कुठं असायला पाहिजेत? तर त्या अँगलच्या आतमध्ये असायला पाहिजेत, इंटेरियरमध्ये असायला पाहिजेत. पण इथं आहेत का इंटेरियरमध्ये? नाहीत. तर दोन अटी लक्षात आल्या ना? काय काय दोन अटी आहेत? एंड पॉईंट बाजूवर पाहिजेत आणि उरलेले पॉईंट आत पाहिजेत. तर या फिगर तुम्ही विचारात घ्या. तर कुठल्या कुठल्या फिगरमध्ये इंटरसेप्टेड आर्क आहेत आणि कुठे नाहीत ते आपण पाहूयात. तर ही पहिली फिगर विचारात घ्या. ह्या दोन्ही अटी पूर्ण होतात का ते आपण पाहूयात. तर पहिली अट काय की आर्क आणि अँगल यांच्या बाबतीमध्ये एंड पॉईंट कुठं पाहिजेत? त्या बाजू, त्या म्हणजे अँगलच्या बाजूवर पाहिजेत, बरोबर. मग तुम्ही हा आर्क विचारात घ्या, हा आर्क आणि हा अँगल. तर ह्या आर्कचे एंड पॉईंट कुठं आहेत? साईड्सवर आहेत, ओके. आणि उरलेले सगळे पॉईंट कुठं आहेत? ह्या अँगलच्या आतमध्ये आहेत. म्हणून हा आर्क कोणता आर्क आहे? तर इंटरसेप्टेड आर्क आहे. मग आपण काय म्हणायचं? आर्क AC इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. या अँगलनं याला इंटरसेप्ट केलंय. या फिगरमध्ये बघा, हा आर्क आणि हा अँगल. तर या अँगलच्या ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या बाजूवर एंड पॉईंट्स आहेत आणि उरलेले सगळे पॉईंट इंटेरियरमध्ये आहेत. म्हणजे इथं सुद्धा आर्क कसा झालेला आहे? इंटरसेप्ट झालेला आहे. कोणाकडून? अँगल ABC कडून. या फिगरमध्ये हा जो आर्क आहे तर याचे एंड पॉईंट्स त्या बाजूवर आहेत का चेक करा. ह्या आर्कचा एंड पॉईंट कोणता? B. तर हा पॉईंट B या आर्मवर आहे का? आहे. आणि दुसरा एंड पॉईंट या दुसऱ्या आर्मवर आहे का? आहे. So this arc is called intercepted arc. In this figure, there are two arcs intercepted by this angle. तर तुम्ही पहिल्यांदा हा अँगल आणि हा आर्क विचारात घ्या. तर या आर्कचे एंड पॉईंट्स A आणि C हे कुठं आहेत? त्या अँगलच्या बाजूवर आहेत आणि उरलेले सगळे पॉईंट ह्या अँगलच्या इंटेरियरमध्ये आहेत. म्हणून हा आर्क या अँगलनं इंटरसेप्ट केला आहे. तसेच याच अँगलनं याला पण इंटरसेप्ट केलं आहे, कारण याचे सुद्धा एंड पॉईंट हे कुठं आहेत? त्या बाजूवर आहेत आणि बाकीचे सगळे पॉईंट कुठं आहेत? इंटेरियरमध्ये आहेत. म्हणून या अँगलनं दोन आर्क इंटरसेप्ट केलेत. इथं बघा, या अँगलनं पूर्ण वर्तुळ कंसच इंटरसेप्ट केला आहे, पूर्ण सर्क्युलर आर्क इंटरसेप्ट केला आहे. तर त्यापैकी तुम्ही हा आर्क विचारात घ्या, आर्क AC. तर आर्क ACचे एंड पॉईंट हे त्या बाजूवर आहेत आणि उरलेले सगळे पॉईंट इंटेरियरमध्ये आहेत. तर तुम्ही इकडचा आर्क विचारात घ्या. तर या आर्कचे सुद्धा हे जे एंड पॉईंट्स आहेत A आणि C ते कुठे आहेत? त्या बाजूवर आहेत आणि उरलेले सगळे पॉईंट इंटेरियरमध्ये आहेत. म्हणजे या सर्व 5 फिगरमध्ये
हे जे शेड करून दाखवलेले आर्क आहेत त्या आर्कला काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं. मग कुठल्या प्रकारचे आर्क इंटरसेप्टेड नाहीत, तर बघा हा अँगल आणि हा आर्क म्हणजे सर्क्युलर आर्क विचारात घ्या. ह्या अँगलचा म्हणजे हा जो आर्म आहे त्याच्यावर ह्या आर्कचा एक पॉईंट आहे, परंतु दुसऱ्या बाजूवर त्याचा दुसरा म्हणजे एंड पॉईंट आहे का, नाही. म्हणजे या केसमध्ये इंटरसेप्टेड आर्क नाही. इथं बघा पूर्ण सर्क्युलर आर्क हा या अँगलच्या इंटिरियरमध्ये आहे, परंतु पहिली अट पूर्ण नाही आहे. कोणती पहिली अट आहे, तर एंड पॉईंट्स त्या बाजूवर पाहिजेत, ते आहेत का, नाहीत. सो देर इज नो इंटरसेप्टेड आर्क. किंवा ही फिगर विचारात घ्या. इथं या अँगलनं समजा तुम्ही हा आर्क विचारात घ्या, हा आर्क आणि हा अँगल. आता यात काय बघा की या बाजूवर ह्या आर्कचे दोन्ही एंड पॉईंट्स आहेत, परंतु या बाजूवर एक पण नाही आहे. मग आपली तिथं पहिली अट पूर्ण होत नाही की दोन्ही बाजूवर एंड पॉईंट्स पाहिजेत. त्यामुळे या केसमध्ये सुद्धा इंटरसेप्टेड आर्क तयार होणार नाही. मला वाटतं तुम्हाला इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल या दोन्ही डेफिनेशन्स समजलेल्या आहेत. आता आपण दोघांचा एकत्रित विचार करू, म्हणजे इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल. तर तुम्ही इथं पहा, मला सांगा या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं का. इन्स्क्राइब्ड अँगलसाठी तुम्हाला मी काय अटी सांगितल्यात दोन. तर पहिली अट अशी आहे की व्हर्टेक्स कुठं पाहिजे, त्या सर्कलवर पाहिजे, आणि दोन बाजू काय पाहिजेत, सेकंट पाहिजेत. इथं बघा व्हर्टेक्स हा सर्कलवर आहे का, म्हणजे आर्कवर आहे का, नाही. म्हणजे हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल नाही, परंतु यानं याला इंटरसेप्ट केलं आहे. इथं बघा हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे, कारण त्याचा व्हर्टेक्स कुठं आहे, सर्कलवर आहे, आणि ह्या दोन्ही बाजू वर्तुळाच्या काय आहे, सेकंड्स आहेत. त्यामुळे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्यानं याला इंटरसेप्ट केलं आहे. इथं बघा हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे का, तर इन्स्क्राइब्ड अँगल असण्यासाठी काय पहिली अट आहे की त्याचा व्हर्टेक्स कुठं पाहिजे, सर्कलवर पाहिजे. मग आहे का, आहे. आणि दुसरी अट कोणती आहे, तर त्याच्या बाजू ह्या सेकंड पाहिजेत. मग इथं आहेत का, बघा ही बाजू सेकंड आहे, परंतु ही बाजू सेकंड आहे का, नाही. म्हणजे हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल नाही. इथं बघा व्हर्टेक्स सर्कलवर नाही आहे, त्यामुळं हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे. हा पण इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे, कारण तो सर्कलवर नाही आहे. ओके. तर फक्त या केसमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आहे, परंतु इंटरसेप्टेड आर्क मात्र सगळीकडे आहेत. आता मी काही वाक्य म्हणतो ते नीट लक्षात घ्या. हा अँगल इन्स्क्राइब्ड नाही, परंतु यानं याला इंटरसेप्ट केलं आहे. या केसमध्ये हा स्वतः इन्स्क्राइब्ड झाला आहे. कशात इन्स्क्राइब्ड झाला आहे, तर या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड झाला आहे, आणि त्यानं इन्स्क्राइब्ड होऊन याला इंटरसेप्ट केलं आहे. यानं इन्स्क्राइब्ड न होता याला इंटरसेप्ट केलं आहे. यानं सुद्धा इन्स्क्राइब्ड न होता इंटरसेप्ट केलं आहे. या दोघांनीही स्वतः इन्स्क्राइब्ड न होता ह्या आर्कला इंटरसेप्ट केलेलं आहे. ही डेफिनेशन लिहून घ्या आणि ही फिगर काढा. आणि त्याखाली असं लिहा, इन फिगर एंड पॉइंट्स A and C of the arc are on the sides of angle ABC, and all other points
of the arc ADC lies in the interior of the angle. Therefore, arc ADC is intercepted arc. That means in this figure, angle ABC is inscribed in the arc ABC and arc ADC is intercepted by it. म्हणजे अँगल ABC हा काय झालेला आहे, इन्स्क्राइब्ड झाला आहे. कशात इन्स्क्राइब्ड झालेला आहे, तर आर्क ABC मध्ये इन्स्क्राइब्ड झाला आहे. हे बघा, हा अँगल या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड झाला आहे आणि या अँगलनं या आर्कला इंटरसेप्ट केलं आहे. जमलिंग होऊ नये म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट लिहून घ्या. तर मला वाटतं इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. ठीक आहे, तर याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.